शहर में अपराध पर लगाम लगाने की जिम्मेदारी जिस पर है, उनकी ही इस तरह से क्रूर हत्या की जा रही है। इस मामले पर गृहमंत्री ने पर्सनली ध्यान देना चाहिए। इस हत्या ने अमरावती में सनसनी फैला दी है। बलगांव पुलिस स्टेशन में सहायक उप निरीक्षक एएसआई अब्दुल कलाम अब्दुल नबी उम्र 57 टीचर कॉलोनी अमरावती की शनिवार शाम को 6 से 7 अज्ञात हमलावरों ने चाकू घोंपकर हत्या कर दी। इस मामले में ऑल इंडिया पैंथर सेना के राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार साहब ने पुरजोर विरोध किया। अमरावतीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक एपीआय अब्दुल कलाम यांचं निर्घृणपणे हत्याकांड झालेलं आहे। 4 जणांनी 15 वार करत त्यांना संपवलेलं आहे। अतिशय अमानवीय क्रूरपणे त्यांचा हत्याकांड करण्यात आलेला आहे। राज्यात पोलीस सुद्धा सुरक्षित नाहीत। सर्वसामान्याची काय अवस्था असेल। गृहमंत्र्यांना मी आवाहन करतोय की राज्यातला कायदा व सुव्यवस्था बिघडत चाललाय। राज्यभर गुन्हेगारीने थैमान घातलेलं आहे। पोलिसांना संपवायला जर गुन्हेगार घाबरत नसतील तर पोलिसांचा कायद्याचा धाक कुठे आहे आणि कायदा व सुव्यवस्था कसा अबाधित राहणार? या घटनेमुळे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। एपीआय दर्जाच्या पोलिसांचं जर हत्याकांड होत असेल आणि यावर राज्य सरकार म्हणून अद्याप काही भूमिका नाही, एकाही राजकीय नेत्याची साधी पोस्ट नाही। एपीआय अब्दुल कलाम हा सुद्धा माणूसच आहे ना। पोलीस आहे म्हणून तो माणूस नाही का? पोलिसांना कुटुंब नाही का? पोलिसाच्या कुटुंबाला दुःख नाही का? आज त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। अतिशय कार्यकर्तृत्व असलेलं हे एपीआय यांना संपवण्यात आलंय आणि म्हणून राज्य सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावं। सर्व आरोपी अटक करावेत आणि या घटनेमध्ये कोण मास्टरमाइंड आहे, कशासाठी ही हत्या घडून आणली याचा सुद्धा छडा लागला पाहिजे। लवकरात लवकर जर आरोपी अटक केले नाहीत, अब्दुल कलाम यांना न्याय दिला नाही तर राज्यभर ऑल इंडिया पॅंथर सेना आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाही। शेवटी प्रश्न हाच आहे की पोलीसच सुरक्षित नाही तर सर्वसामान्याची काय अवस्था आहे। राज्यातला कायदा व सुव्यवस्था संपलेला आहे। गृहमंत्र्यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे असं सुद्धा आव्हान मी या माध्यमातून करतो।